संपूर्ण देशामध्ये लोकसभेचं वारं वाहत आहे. सर्व पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतलेली आहे. पण अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे ते महाराष्ट्राकडे. कारण ज्या पद्धतीने 2022 साली येथील सरकार पडलं होतं आणि त्यानंतर सगळी राजकीय गणितं बदलून गेली होती. अशा वेळी भाजपाला आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहे. असाच अंदाज एक इंडिया टीव्ही आणि CNN ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत महाराष्ट्राची सत्ता काबीज केली होती. तर 2022 साली एकनाथ शिंदेंना हाताला धरून भाजपने शिवसेनेत बंड घडवून आणलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गमावावं लागलं होतं. पण त्यांना तेवढाच फटका बसला नाही, तर त्यांच्याकडे असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील या सगळ्या राजकारणात ते गमावून बसले. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. दरम्यान आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह घेऊन जनतेसमोर जावं लागत आहे. अशा वेळी महाराष्ट्रातील जनता ठाकरे गटाच्या पाड्यात किती डागा टाकतं याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. इंडिया टीव्ही आणि CNN ओपिनियन पोलनुसार यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपा मोठं यश मिळवेल असा त्यांचा अंदाज आहे. पण भाजपा पाठोपाठ सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष हा उद्धव ठाकरे गट असेल असा त्यांचा अंदाज आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाची शिवसेनेशी युती होती. त्याचा फायदा त्यांना झाला होता. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. मात्र आता झालेल्या फुटीचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसू शकतो असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवला आहे. यंदाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 8 जागा जिंकू शकेल असा त्यांचा अंदाज आहे. इंडिया टीव्ही आणि CNN ओपिनियन पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टीव्ही CNN ओपिनियन पोलनुसार यंदाच्या निवडणुकीत 48 पैकी 8 जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. ह्या 8 जागा कोणत्या आहेत ते आपण आता पाहणार. सर्वात प्रथम लोकसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिंकू शकतो ती आहे हातकणंगले. हातकणंगलेमधून ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील हे निवडणूक लढत आहेत, तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे निवडणूक लढवत आहेत. इथून सत्यजित पाटील यांचा विजय होईल असा पोलचा अंदाज आहे. दुसरी जागा ते जिंकू शकतात ती आहे शिर्डीची. शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचोरे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहेत, तर त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे निवडणूक लढत आहेत. इथून भाऊसाहेब वाकचोरे यांचा विजय होईल असा पोलचा अंदाज आहे. तिसरी जागा असेल ती रत्नागिरी सिंधुदुर्गची. रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध भाजपाकडून नारायण राणे यांनी अर्ज भरलाय. ही निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे. येथून विनायक राऊत यांचा विजय होऊ शकतो असा या पोलचा अंदाज आहे. चौथी जागा ठाकरे गट जिंकू शकतो ती आहे धाराशिव लोकसभा. इथून त्यांचे स्टँडिंग खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाकडून लढत आहेत, तर त्यांच्या विरुद्ध अर्चना पाटील या राष्ट्रवादीकडून लढत आहेत. येथे ओमराजे निंबाळकर यांचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत व या पोलमध्ये ओमराजे निंबाळकर विजय होतील असा अंदाज वर्तवला आहे. यानंतर 5वी जागा ते जिंकू शकतात ती छत्रपती संभाजीनगरची. छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढवत आहेत. सलग 4 वेळा खासदार होण्याचा मान त्यांच्याकडे आहे, तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे हे निवडणूक लढवणार आहेत. ही सुद्धा निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. यानंतर 6वी जागा ते जिंकू शकतात ती आहे परभणीची. परभणीमधून ठाकरे गटाकडून संजय जाधव ही निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरुद्ध रासपचे महादेवराव जानकर ही निवडणूक लढत आहेत. इथून संजय जाधव हे विजय होतील असा पोलचा अंदाज आहे. यानंतर 7वी जागा आहे नाशिकची. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे निवडणूक लढत आहेत, तर महायुतीकडून अजून कोणताही उमेदवार नाशिकमधून देण्यात आलेला नाही. येथून राजाभाऊ वाजे विजय होतील असा या पोलचा अंदाज आहे. यानंतर 8वी व शेवटची जागा ठाकरे गट जिंकू शकतो ती आहे मुंबई दक्षिण. मुंबई दक्षिण मधून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत ही निवडणूक लढवत आहेत, तर महायुतीकडून अजून कोणताही उमेदवार इथं दिला गेलेला नाहीये. दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत ऑलरेडी एक वेळ खासदार झालेले आहेत व यावेळी सुद्धा ते निवडून येतील असा या पोलचा अंदाज आहे.
या 8 जागावर ठाकरे गट निवडून येण्याची शक्यता या पोलने वर्तवली आहे. पण प्रत्यक्षात काय होतं ते आपल्याला 4 जूनलाच समजेल. आपल्याला अजून कोणत्या कोणत्या जागेवर ठाकरे गट निवडून येऊ शकतो ते कमेंटमध्ये लिहून सांगा. धन्यवाद. जय हिंद.